हॅलो एव्हरीवन, तुमच्या सर्वांचं स्वागत आहे आपल्या सर्वांच्या लाडक्या चॅनलवरती, ज्याचं नाव आहे इन्फायनाइट पिप्स. आपली स्ट्रॅटेजी बॅक टेस्टिंग सिरीज सुरू आहे. सध्या आपण लिक्विडिटी स्वीपची जी आपली स्ट्रॅटेजी आहे ती स्ट्रॅटेजी चं बॅक टेस्टिंग करायला लागलो आहे. सध्या आपण एप्रिल महिन्यात 3ऱ्या आठवड्यात आहे. एप्रिल महिन्यात 2ऱ्या आणि पहिल्या आठवड्यात जे रिझल्ट्स आहेत ते रिझल्ट्स तुमच्या डोळ्यासमोर आहेत. आता एप्रिल महिन्यात 3ऱ्या आठवड्यात आपल्याला जास्त प्रॉफिट बघायला भेटतोय की जास्त लॉस बघायला भेटतोय की जास्त स्टॉप लॉसेस बघायला मिळतात की जास्त टार्गेट्स बघायला मिळतात, इन डिटेल डे बाय डे आपण याचं डिस्कशन करणार आहोत. सो आजचा व्हिडिओ खूप इन्फॉर्मेटिव्ह होणार आहे, कारण या व्हिडिओमध्ये सलग काही गोष्टी झालेल्या आहेत आणि त्या गोष्टी तुम्हाला शिकायला भेटणार आहेत. सो हा व्हिडिओ नक्की बघा, अजिबात मिस करू नका. आपण आलो 14 एप्रिलला. 14 एप्रिल हा झोनचा हाय होता, हा झोनचा लो होता. काय झाले, डायरेक्ट झोनच्या खाली मार्केटने ही कॅन्डल क्लोजिंग दिली आहे. त्याच्यामुळे इथं कुठल्याही प्रकारचं लिक्विडिटी स्वीप आपल्याला बघायला मिळत नाही. त्याच्यामुळे आपल्याला इथं ट्रेड भेटत नाहीये. सिंपल आपण काय लिहिणार, ट्रेड. ओके, 14 एप्रिल झालं. 15 एप्रिलला येऊया. ओके, 15 एप्रिलला काय झालंय बघा, इथं हाय कुठेही स्वीप झालेला नाहीये, लो कुठेही स्वीप झालेला नाही. खूप पुढे गेल्यानंतर आपल्याला हाय स्वीप झालेला बघायला मिळतो. आणि त्यातून काय रिझल्ट आलेत बघूया, एकदा चेक करूया आपण. इथं कॅन्डल क्लोजिंग झाले, आपलं पहिलं टार्गेट डन झालंय काय, नाही. 45 पिपच इथं पण डन झालेत. आपलं टार्गेट 50 पिपचं असतंय पहिलं, त्याच्यामुळे आपल्याला इथं टार्गेट डन झालेलं बघायला मिळत नाही. एसएल कितीचा झाला एकदा चेक करूया. ओके, नॉर्मल एसएल आपल्याला कितीला बघा, 25 पिपच्या आसपास बसायला लागलाय. आपण त्याच्यावरती थोडंसं बफर करतोय, त्यामुळे 30 पिपचा आपण काय करूया, एसएल इथं कन्सिडर करूया. ओके, आपले एसएल सुद्धा हिट होतात हे पुन्हा पुन्हा सांगायला लागलोय, कारण अशी जगाच्या पाठीवर कुठलीही स्ट्रॅटेजी नाही ज्याचे स्टॉप लॉस हंट होत नाहीत. पण मॅटर काय करते, महिन्याच्या शेवटीला तुम्ही प्रॉफिट मध्ये आहात की लॉस मध्ये, हे सगळ्यात जास्त मॅटर करते. एसएल हिट. ओके, 15 एप्रिल झालेला आहे. आता जाऊया आपण 16 एप्रिलला. ओके, काय झालंय बघा. ओके, मार्केटने इथं हाय होता, हाय स्वीप केलाय. काय 100% मार्केटनं हाय स्वीप केलाय आणि मार्केटनं आपला स्टॉप लॉस उडवलेला आहे. किती पिपचा एसएल होता, हा पण ऑलमोस्ट 15 पिपच्या आसपास एसएल होता. आपण याच्यावरती थोडा बफर करून ठेवतोय, त्याच्यामुळे एक 25 किंवा 30 पिपचा एसएल आपण कन्सिडर करूया. बघा, 16 एप्रिल. ओके, नो प्रॉब्लेम. पुढे जाऊया. या ठिकाणी आपण चेक करूया. मार्केटचा हाय इथं होता, मार्केटचा लो इथं होता. काय झाले, लो स्वीप केलाय आय थिंक. ओके, मार्केटनं लो स्वीप केलाय. आपला इथं बाय होता, पण अनफॉर्च्युनेटली आपला इथं सुद्धा एसएल गेलेला आहे. किती पिपचा एसएल होता, हा सुद्धा 20 पिपचा एसएल होता. आपण बफर करून खाली घेतोय, त्याच्यामुळे आपण इथं 30 पिपचा एसएल इथं सुद्धा कन्सिडर करूया. ओके, सलग आपले 3 एसएल हंट झालेले आहेत. पण ह्या तिन्हीच ह्याची ब्युटी हीच आहे, मी तुम्हाला एक मिनिट सांगतो समजून. अगेन 3 पिप्सचा एसएल हिट. ओके, तर ह्याची हीच ब्युटी आहे, जरी तुमचे 3 एसएल उडले आणि तुमचा एक प्रॉफिट, एक दिवसाचं टार्गेट जरी 100 पीप गेलं, तरी पण तुम्ही ऑल ओव्हर काय करताय, प्रॉफिट मध्ये राहताय. त्याच्यामुळं आपले ऑलमोस्ट 1:3 1:4चं टार्गेट असते. त्याच्यामुळे आपण आरामात या ठिकाणी खूप चांगले पैसे काढू शकतो. ओके, आय थिंक 14 सुद्धा एसएल इथं तुम्हाला दिसायला बघायला भेटेल. नो प्रॉब्लेम, ऑल ओव्हर रिझल्ट मॅटर करतात. ओके, कितीचा एसएल बसतोय बघा,
हा 30 पिपचा असतोय, आपण थोडंसं बफर करतोय त्याच्यामुळे 40 पिपचा मी इथं कन्सिडर करायला लागलो. ओके, किती 18 एप्रिल 40 पिप्स SL 8. जसं आपण बघितलं ह्या आठवड्यामध्ये आपल्याला एवढे चांगले रिझल्ट्स भेटलेले नाही आहेत. आपल्या स्ट्रॅटेजीने ह्या आठवड्यामध्ये आपल्याला सलग स्टॉप लॉसेस दिलेले बघायला भेटतात. 1 2 3 4 ट्रेड्स होते आणि त्या 4 ट्रेड्समध्ये मिळून आपल्याला हा आठवडा लॉसमध्ये बुक करावा लागला होता. ह्या आठवड्यामध्ये आपल्या स्ट्रॅटेजीने टोटल 160 पिप्सच्या आसपास लॉस दिलेला आहे. पण एप्रिल महिन्याचा पहिला, दुसरा आणि तिसरा आठवडा ऑल ओव्हर प्रॉफिट जर बघितला तर अजूनही आपण 250 पिपच्या प्रॉफिटमध्ये आहे. सो एप्रिल महिन्याच्या आत्तापर्यंतचा प्रवास आपण ऑलमोस्ट प्रॉफिटमध्ये आहे. याच्या पुढं आपण काय करतोय, आपला हा जो महिना आहे हा प्रॉफिटमध्ये क्लोज करणार आहे की पुन्हा सलग लॉसेस होणार आहेत, ह्या सगळ्या गोष्टींचा अभ्यास आपण पुढच्या आठवड्याच्या ॲनालिसिसच्या व्हिडिओमध्ये करणार आहे. सो पुढचा व्हिडिओ नक्की मिस करू नका. प्रत्येक व्हिडिओमध्ये नवीन काहीतरी शिकायला भेटायला लागले. प्रत्येक व्हिडिओ हा इन्फॉर्मेटिव्ह असणार आहे. टाइमपास म्हणून आपण इकडे कुठल्याही पद्धतीचा व्हिडिओ बनवत नाही. सो व्हिडिओ जर आवडत असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. आपल्या मित्रांच्या पर्यंत, मैत्रिणींच्या पर्यंत हा व्हिडिओ नक्की पोहोचवा, कारण या गोष्टींच्यामधून जे कोणी लॉसमध्ये असतील तर त्यांना थोडीफार हेल्प होऊ शकते की बाबा ट्रेड कसे प्लॅन करायचे, त्याचं टार्गेट कसं ठेवायचं, त्याचा स्टॉप लॉस कसा ठेवायचा, आपण ऑल ओव्हर कसा स्टडी करू शकतो, एखादी स्ट्रॅटेजी किती चांगल्या पद्धतीने वर्क करू शकते. जर ती स्ट्रॅटेजी चांगल्या पद्धतीने वर्क करत नसेल तर आपण त्यावेळेला काय करायला पाहिजे, ह्या सगळ्या सायकोलॉजीच्या आणि एक्झिक्युशनच्या ज्या गोष्टी आहेत आपण या व्हिडिओजमधून बघत चाललो आहे. सो भेटू आपण पुढच्या व्हिडिओमध्ये. एप्रिल महिन्याच्या पुढच्या आठवड्यामध्ये काय झालं आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये भेटू.